नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यातील फौजदार मद्यधुंद अवस्थेत नाशिक पुणे महामार्गावर सरकारी गाडी रस्त्यावर लावली आडवी। राहुरी खुर्द येथे फायटर कोंबड्यांची झुंज लावून लाखो रुपयांचा सट्टा, राहुरी पोलिसांनी छापा टाकून केली कारवाई। संगमनेर तालुक्यातील 15 गावे आजही संपर्क क्षेत्राबाहेर, नागरिक उतरले रस्त्यावर। आणि साई भक्तांना आता शिर्डीत मोफत भोजन प्रसाद मिळणार, साई संस्थांच्या विश्वस्तांचा निर्णय। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित नगरसेवक शहाजी किसनराव जाधव आणि जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बजरंग ग्रामविकास दल, ग्रामस्वच्छता अभियान येवले आखाडा, जाधव परिवार येवले आखाडा आणि ठाकूर मित्रमंडळ राहुरी। परंपरा शुद्धतेची, विश्वासाची हे ब्रीद जपणारे चंदूकाका ज्वेलर्स आता सादर करत आहेत पायल व जोडवी महोत्सव। 1 जानेवारी 2017 ते 15 जानेवारी 2017 दरम्यान मराठमोळी कोल्हापुरी पायल, अग्रा पायल, फॅन्सी पायल बरोबरच जोडवी, बिछवे, फॅन्सी बिछवे, डायमंड बिछवेच्या असंख्य व्हरायटी व डिझाईन मध्ये उपलब्ध। मजुरीवर 50% सूट। चांदीचे दागिने मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जात नाही। सर्वात कमी चांदीचे दर असलेले अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव सुवर्ण दालन चंदूकाका ज्वेलर्स, मार्केट यार्ड रोड, अहमदनगर। फोन नंबर 0241 232 15 12 आणि 232 40 04। चंदूकाका ज्वेलर्स, बेलापूर रोड, श्रीरामपूर। फोन नंबर 024 22 22 15 12 आणि 22 90 04। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या सहाय्यक फौजदार अशोक शिदोरे या वाहन चालक पोलिसाने सोमवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत नाशिक पुणे महामार्गावर पोलिसांची सरकारी गाडी रस्त्यावर आडवी लावली। भर रस्त्यावर पोलिसाचं हे नाट्य बराच वेळ सुरू होतं। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या सहाय्यक फौजदार अशोक हनुमंत शिदोरे या वाहन चालक पोलिसाने सोमवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत नाशिक पुणे महामार्गावर पोलिसांची सरकारी गाडी रस्त्यावर आडवी लावली। मद्यधुंद झालेल्या पोलिसाचा प्रताप तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलाय। तर रस्त्यावर सुरू असलेल्या पोलिसाचं हे नाट्य बऱ्याच वेळ सुरू होतं। साहेब काय आलं? हो साहेब काय आलं? अहो सर, एवढी कशाला दारू प्यायची? सर काय झालं? सर काय झालं?
सोमवारी रात्री धुंद अशा शिदोरेंनी गाडी रस्त्यातच लावली. त्यानंतर तेथे जमलेल्या नागरिकांनी शिदोरे यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. मात्र शिदोरे यांना काहीच सुधरत नव्हतं. ड्रायव्हिंग सीटवर बसण्याऐवजी शिदोरे हे बाजूच्या सीटवर बसून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होते. शिदोरे यांच्या या प्रतापाचं चित्रीकरण तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी केलं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. लोकांची गर्दी पाहून स्थानिक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मद्यधुंद पोलिसाला गाडीत बसवून पोलीस स्टेशनला नेलं. सध्या घारगाव पोलीस स्टेशनवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याने आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं अशी अवस्था घारगाव पोलीस स्टेशनची झाली आहे. 1 तासापासून ट्रॅफिक काढतोय. ही पोलीसची गाडी एसटीला आडवी घातली. त्याची हवा सोडायला लागला होता. जो काय प्रकार आहे ना तो पूर्ण नशेमध्ये ड्रिंक करून त्याची मेडिकल झाली पाहिजे. आता त्याचं नाव काय? हा त्याचं नाव काय आहे? कोणचं? जो ड्रायव्हर त्याचं नाव काय आहे? शिदोरे. काय केलं त्यांनी? नेमकं काय केलं? तो पिऊन आलेला होता. गाड्यांना आडवी लावत होता. पुणे नाशिक ते रस्ता अडवला त्यांनी आणि आता जाऊन धडकला इथं पोलवरती. ते बघा तुम्ही काय मेन लाईन आहे. मेन लाईनला धडकला. वृत्तसंकलन विभाग C24 तास संगमनेर. पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असतानाच हरित न्यायाधिकरणाने वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या मार्गातील नदीपात्रातील बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे. अनेक अडथळ्यांचा डोंगर पार करीत अखेर पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असतानाच हरित न्यायाधिकरणाने वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या मार्गातील नदीपात्रातील बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे मेट्रोच्या कामात पुन्हा अडथळा निर्माण झालाय. या याचिकेतील पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या 2 मार्गांवरून मेट्रो धावणार आहे. वनाज ते रामवाडी हा मार्ग 14 किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी केवळ डेक्कन ते डेंगळे पुलापर्यंतच्या 1.7 किलोमीटरचा मार्ग नदीपात्रातून जात आहे. मेट्रो मार्ग नदीपात्रातून नेला जाऊ नये यासाठी खासदार अनु आगा, सारंग यादवाडकर, आरती किर्लोस्कर यांनी हरित न्यायाधिकरणापुढे याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती UD साळवी आणि डॉक्टर अजय देशपांडे यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीत नदीपात्रात मेट्रोचे कोणतेही बांधकाम करण्यास अंतरिम स्थगिती दिली आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे C24 तास पुणे. पाथर्डी शहराची गरज ओळखून शहराच्या वैभवात भर टाकणारे नूतन अर्जुना लॉन्स हे मंगल कार्यालय राजाभाऊ सोनटक्के कुटुंबियांनी शेतीतून मिळालेली पै जमवून शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलंय. या मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा नुकताच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालाय. पाथर्डी शहरातील शेवगाव रोडवर असलेल्या नूतन अर्जुना लॉन्स मंगल कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, येळेश्वर देवस्थानाचे महंत रामगिरी महाराज, शंकर महाराज, मठाचे संस्थापक परमपूज्य माधव बाबा, हरिभक्तपरायण मोहन महाराज सुडके, दीपक महाराज काळे या संत महंतांच्या उपस्थितीत आणि आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. तर नगरसेवक रमेश गोरे यांनी प्रास्ताविक करून कार्यालयाविषयी अधिक माहिती दिली. त्या जमिनीचा उपयोग मंगल कार्यालय करावं असं त्यांचे 2 सुपुत्र गणेश सोनटक्के आणि बाबासाहेब सोनटक्के यांची कल्पना होती. आणि ह्या सर्व गोष्टीच्या पाठीमागे आमच्या भगिनी सीताबाई सोनटक्के यांचं फार मोठं योगदान आहे. तरी ह्या कार्यक्रमास आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानून अर्जुना मंगल कार्यालयाने पाथर्डी शहराच्या वैभवात भर टाकली असून या भागातील विकासाकरिता आमदार मोनिका राजळे आणि राजीव राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिक प्रयत्न करू अशी भावना यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केली. मला सांगण्याचं एवढंच सांगायचं आहे की हा रस्ता म्हणजे माझ्या बालपणी सुद्धा चोरड्याच्या मळ्याच्या पुढे यायला आम्ही घाबरत असायचो. परंतु कालांतराने पाथर्डी शहराचा विस्तार वाढत गेला, सुधारणा होत गेल्या आणि एक चांगल्या प्रकारचा शेवगाव रोडला खूप चांगलं परिस्थिती म्हणजे मला तर वाटतं की पाथर्डी शहराचं वैभवाचा रस्ता याची नोंद होईल. कारण एवढं चांगलं लॉन्स इथे होतंय. मोनिकाताईंनी तो पण निधी मंजूर केलेला आहे की 2 महिन्यात आपल्या इथे वामन भाऊनगर पासून असेल, वामन भाऊनगर असेल, मुंडेनगर, शेवगाव रोड, सौदा नगर या सर्व ठिकाणी पण लाईट लागणार आहे. आणि हे
असं मला असं जाणवतंय. म्हणजे मला मी बघत होतो की एक 2-4 महिन्यांनी हा रस्ता आणखी खूपच याच्या वैभवात भर पडणार आहे. आणि गणेश आणि त्याच्या कुटुंबियांना मी खास करून म्हणजे अभिनंदन करतो. गणेशचे आणि माझा संबंध आहे 25 वर्षापासून. मी दवाखान्यात संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, नारायण महाराज यांच्या आशीर्वादाने मंगल कार्यालयाची भरभराटी होऊन सोनटक्के कुटुंबियांकडून समाजाची चांगली सेवा घडेल अशी आशा यावेळी हरिभक्तपरायण रामगिरी महाराज आणि आदिनाथ महाराज शास्त्री यांनी व्यक्त केली. आज या शुभ मुहूर्तावर अर्जुन बाबा मंगल कार्यालयाचं जे काय आपण उद्घाटन समारंभी सर्वत्र मंडळी उपस्थित आहात. आपला परिसराचा असणारं भूषण पूज्य भगवान बाबा वामन भाऊ महाराज, गुरुदेव नारायण बाबा या थोर संतांच्या आशीर्वादाने पूजनीय श्रद्धेय माझ्या असणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ असे गुरुबंधू शिक्षेत्र तारकेश्वरचे महंत पूजनीय आदरणीय बाबा, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान माधव बाबा या थोर संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या असणाऱ्या सर्वांच्या साक्षी आज असणारे हे आदिनाथ बाबांना या मंगल कार्यालयाचं असणारे उद्घाटन झाले आहे. भाऊबाबांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने निश्चित या कुटुंबाला यश आल्याशिवाय राहणार नाही. पुढं तसे मंगल कार्यालय वायकर रवी वायकर याचे चांगलं मंगल कार्यालय आहे, परंतु तिथं मोकळे भेटत नसायचं. कधी कधी तार खात्याच्या फुटलेल्या असायच्या, म्हणून ती अडचण यांनी हे मंगल कार्यालय उभा करून दूर केली आहे. आणि नवीन जे तरुणी आहेत त्यांच्या नवीन जीवनाला इथून प्रारंभ होत असतो. हे चांगलं मंगल कार्यालय आहे, ही मंगल वास्तव आहे. त्यांची भरभराटी हो आणि गोरगरिबाचे लग्न या ठिकाणी लागावे. जरी वेळ प्रसंगी त्यांच्याजवळ पैसे नसले तरी उधार काम करा आणि कोणी त्यांचे पैसे ठेवू नका. ही तुम्हाला सुद्धा सर्वांना सूचना आहे, आशीर्वाद आहे. हे मंगल कार्यालय भरपूर चालणार आहे. हरी ओम. पाथर्डी शहराची गरज ओळखून शहराच्या वैभवात भर टाकणारा उद्योग राजाभाऊ सोनटक्के कुटुंबियांनी शेतीतून मिळालेली पै जमवून मंगल कार्यालय सुरू केले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून मंगल कार्यालयाच्या माध्यमातून व्यवसाय चांगला आहे. व्यवसायात प्रामाणिकपणा, जिद्द, आत्मविश्वास असणं, सामाजिक कार्य आणि लोकांचा विश्वास असणं गरजेचं आहे. तो विश्वास सोनटक्के कुटुंबियांकडे आहे अशी भावना यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली. माध्यमातून जसे मंगल सोहळे, धार्मिक कार्यक्रम, छोटे मोठे कार्यक्रम या शहरात संपन्न होत असताना या शहराची गरज ओळखून आज शहरात बघितले तर पहिल्यात प्रथम विठोबाराचे सर्वात मोठं मंगल कार्यालय होतं. स्वामी समर्थ आहे, नंतर बरेचसे मंगल कार्यालय या शहरात होत आहे. परंतु या शेवगाव रस्त्याला गरज होती, इथल्या नागरिकांची मागणी होती आणि सर्व सुख सोयींनी युक्त साध्यावत प्रकारचं हे मंगल कार्यालय आपल्या शहराच्या सेवेसाठी आज या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी झालं. मागच्या पिढीने जे टाळाटाळ कष्ट केले, ज्या पेष्ट काढल्या, आपला कामाचा पैसा जमा केला आणि त्याच्याच स्वप्नपूर्ती म्हणता येईल की त्यांच्या मुलांसाठी हा व्यवसाय त्यांनी आज या ठिकाणी उभारला. कारण की शेती आज परवडत नाही. निसर्ग असेल, बाजारपेठ असेल, या सर्वांचा विचार लक्षात घेता शेतीला कुठेतरी एक जोडधंदा असावा. पूर्वी दूध धंदा असायचा, तर शेळ्या असायच्या, मेंढ्या असायच्या, परंतु आता उद्योगाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून या मंगल कार्यालयाच्या माध्यमातून सोनटक्के कुटुंबियांनी एक चांगल्या व्यवसायात, उद्योगात पदार्पण या ठिकाणी केलेलं आहे. कुठलाही उद्योग म्हटलं त्याच्यात प्रामाणिकपणा असेल, जिद्द असेल, आत्मविश्वास, सचोटी असेल, लोकांचा विश्वास असेल. कुठंतरी फक्त व्यापारीकरण किंवा तो दृष्टिकोन न ठेवता एक समाजकारण असेल किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुठंतरी फक्त पैसा कमावणे हा उद्देश न ठेवता रवीने सांगितल्याप्रमाणे माणसं जोडणं आणि त्याचबरोबर या मंगल कार्यालयात सर्वात पवित्र काम जर होत असेल तर या ठिकाणी कन्यादान होते. 2 घरं, 2 कुटुंब, 2 गावं या ठिकाणी जोडली जातात आणि म्हणून अशा या मंगल कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष मृत्युंजय गरसे, गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक अनिल बोरुडे, गोकुळ दौंड, नगरसेविका मंगल कोकाटे, माजी नगरसेविका सुरेखा गोरे, धनंजय बडे, विठ्ठल गोरे, रवींद्र वायकर आदी मान्यवर उपस्थित होते. रामभाऊ सोनटक्के, गणेश तात्या सोनटक्के, बाबासाहेब सोनटक्के, सौ सीताबाई सोनटक्के आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित नगरसेवक शहाजी किसनराव जाधव आणि जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बजरंग ग्रामविकास दल, ग्रामस्वच्छता अभियान येवले आखाडा, जाधव परिवार येवले आखाडा आणि ठाकूर मित्रमंडळ राहुरी. परंपरा शुद्धतेची, विश्वासाची हे ब्रीद जपणारे चंदूकाका ज्वेलर्स आता सादर करत आहेत पायल व जोडवी महोत्सव. 1 जानेवारी 2017 ते 15 जानेवारी 2017 दरम्यान मराठमोळी कोल्हापुरी पायल, अग्रा पायल, फॅन्सी पायल बरोबरच जोडवी, बिछवे, फॅन्सी बिछवे, डायमंड बिछवेच्या असंख्य व्हरायटी व डिझाईन मध्ये उपलब्ध. मजुरीवर 50% सूट. चांदीचे दागिने मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जात नाही. सर्वात कमी चांदीचे दर असलेले अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव सुवर्ण दालन चंदूकाका ज्वेलर्स, मार्केट यार्ड रोड, अहमदनगर. फोन नंबर 0241 232 15 12 आणि 232 40 04. चंदूकाका ज्वेलर्स, बेलापूर रोड, श्रीरामपूर. फोन नंबर 024 22 22 15 12 आणि 22 90 04. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फायटर कोंबड्यांची झुंज लावून लाखो रुपयांचा सट्टा लावण्याच्या ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे 3 जानेवारी रोजी फायटर कोंबड्यांची झुंज लावून लाखो रुपयांचा सट्टा लावण्याच्या ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. राहुरी खुर्द येथे 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या इरिगेशन वसाहतमध्ये विश्रामगृह परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ फायटर कोंबड्यांची झुंज लावून लाखो रुपयांचा सट्टा चालू असल्याची खबर गुप्त खबऱ्याकडून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना मिळाली. यावेळी प्रमोद वाघ यांनी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, पोलीस कॉन्स्टेबल DS दुर्गे, नवनाथ वाघमोडे, कल्लू चव्हाण, राहुल कदम, सुनील शिंदे, चालक VS वागसर आदींचे पथक तयार करून छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 20 मोटरसायकल आणि काही 4 चाकी वाहने ताब्यात घेतली. मात्र सट्टा खेळणारे पसार झाले, तर काहींनी फायटर कोंबड्या पिशवीत घालून पळ काढला. सट्टा खेळण्यासाठी नगर, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथून अनेक जण येत असल्याचे समजले आहे. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनांच्या मालकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात लपून छपून मोठी गर्दी केली होती, तर काहींना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर सट्टा राहुरीत किती दिवसांपासून खेळविला जातो, सट्टा घेणारे कोण, खेळणारे कोण याचा तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विश्रामगृह परिसरात पाण्याच्या टाकीजवळ हा सट्टा चालू असल्याने या सट्ट्यात राहुरी खुर्दचे सरपंच, ग्रामसेवक यांचे काही आर्थिक हितसंबंध आहे का, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने ग्रामसेवकांना मोबाईलवर संपर्क केला असता त्या ठिकाणी आम्ही लवकर सुरक्षा रक्षक नेमणार आहोत अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. इथं पाटबंधारा कॉलनीच्या पाण्याच्या टाकीखाली काही इसम कोंबड्यांवर जुगार खेळण्याचा प्रकार चालू असल्याबाबत मला गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून मी PSI भोसले आणि स्टाफला पाठवलं होतं. त्यांनी सदर प्रकरणामध्ये काही गाड्या वगैरे जप्त केलेल्या आहेत. कायदेशीर फिर्याद देऊन त्यांच्यावर जुगार कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करीत आहोत. सर, त्यांनी ते प्राण्यांवर जे जुगार अड्डा चालवला तर त्यावर काही प्रतिबंध कारवाई नाही. आपले 12 जुगार कायद्याप्रमाणे जुगार लावणे या सदराखाली त्याच्यावर कारवाई होती. आम्ही प्राण्यांना निर्दयीपणे वागवण्याचा कायद्याचा अभ्यास केला, पण त्याच्यामध्ये कोंबड्यांच्या बाबतीमध्ये काही उल्लेख नाही आहे. म्हणून एखादा झुंज लावून पैसे कमवणे, जुगार लावणे, हारजीतचा खेळ खेळणे या सदराखाली आम्ही कारवाई करीत आहोत. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कर्जत येथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रासपने निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय यावेळी घेतलाय. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक कर्जत येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रासपचे महासचिव बाळासाहेब डोलतडे यांनी सांगितले की निवडणुकीच्या आधी हम साथ साथ हे म्हणणारे आता हम आपके हे कोण म्हणत असतील तर आम्हालाही गरज नाही. पक्ष स्वतंत्र लढेल. तसेच कार्यकर्त्यांनी आपली ताकद या बैठकीतून ओळखावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महादेव, घर घर महादेव ही घोषणा देऊ आणि या समोरच्या सर्व प्रस्थापित पक्षांवरती यावरती तुटून पडून आपल्याला आपल्या पक्षाचे उमेदवार विजयी करायचे, निवडून आणायचे. तालुक्याच्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये एवढ्या मोठ्या लक्षणीय 300 ते 350 कार्यकर्ते जर इथं उपस्थित असतील तर मी तुमचा आभारी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम घेतला आणि आपण सगळे उपस्थित राहिलात. तुमच्या सगळ्याचा मी पक्षाच्या वतीने आभार मानतो. मित्रांनो, बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र कोठारी हे होते. आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत झालेल्या या बैठकीस आप्पासाहेब पालवे, रमेश वरकटे, मनीषा जगताप, तुषार सूळ, विशाल मांडगे, सुनीता हिरडे, भानुदास हाके, संपतराव आढाव, बीडचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शेंडगे, अण्णासाहेब रुपनर, दादाभाऊ केसकर यांची भाषणे झाली. यावेळी राज्याच्या सचिव डॉक्टर उज्ज्वला हाके यांनी नोटाबंदीबाबतचा कल घेतला असता बहुतांशी कार्यकर्त्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. पक्षाचे राज्य महासचिव बाळासाहेब डोलतडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याच वेळी जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव पडवळकर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र कोठारी यांनी आगामी निवडणुकीत पक्षाने तालुक्यात आम्हाला स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, येथे आम्ही पक्षाचा झेंडा फडकावून दाखवू असे ठणकावून सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन निलेश दिवटे आणि प्रवीण खेडकर यांनी केले, तर शेवटी आभार रमेश वरकटे यांनी मानले. उपाध्यक्ष असतील किंवा तुम्ही सर्वजण जो काही आदेश देताल त्याप्रमाणे आम्ही तुम्ही स्वबळावर लढायला चान्स दिला तर तुमच्या इतका आभारी मी देशात कोणाचं नाही एवढं तुम्हाला सांगतो. आणि जर स्वबळावर लढलो तर जी तुम्ही सांगितलंय तेवढं 12 उमेदवार उभा करण्याची ताकद राष्ट्रीय समाज पक्षात नक्कीच आहे, परंतु याच्या आधी कोणी ती पारखून बघितलेली नाही. त्यामुळे माझी तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आता बबन तात्याला नुकतेच जिल्हाध्यक्ष केले, मला अडचण वाटते थोडी म्हणून सांगतो लगेच की तात्या आमच्या कर्जतसाठी तुमच्याकडे स्पेशल राहू द्या, आम्हाला आमच्या पद्धतीने लागण्याची परवानगी द्या, यशाची खात्री द्यायचं काम मी तुम्हाला करतो. आणि ह्या तालुक्यात महाराष्ट्रात काय होईल ती माहित नाही, जिल्ह्यात काय होईल ती माहित नाही, पण या तालुक्यात राष्ट्रपती झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञा सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर मी आज तुम्हाला ग्वाही देऊन सांगतो. त्याचप्रमाणे दादासाहेब वाघमोडे आता जे आपले कोरेगाव गट जिल्हा परिषदसाठी उमेदवार आहे, एक युवक नेतृत्व आहे. खरं सांगायचं म्हणजे गेले 6 महिन्यापासून मी सर्व कार्यकर्त्याशी बोलतोय. कोणताही पक्ष सत्तेत असला तर सत्ताधारी पक्षाचं जे काही आता काँग्रेस राष्ट्रवादी ह्याच्या आधी आपण बघितलेलं आहे की सत्तेत असल्यानंतर माज जास्त असतो
आणि मग बाकीच्या कार्यकर्त्याला विसरण्याची त्यांची तयारी असते की ज्यांनी कुणी आपल्याला तिथं बसवलं त्याला ते विचार त्याच्याबद्दल त्यांना आस्था राहत नाही. तोच प्रकार इथं चालू आहे. आशिष बोरा, C24 तास, कर्जत. पुणे येथील खांदवे नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमवर PTPL 2017 या क्रिकेट स्पर्धेच्या महासंग्रामाचा शुभारंभ झालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळत आहे. शहरी भागातील खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये संधी मिळते, त्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि दर्जा सुधारतो. मात्र ग्रामीण भागातील खेळाडूंना सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सिद्ध होता येत नाही. अनेक खेळाडू गुणवत्ता असूनही मागे राहतात. मात्र PTPL स्पर्धेच्या माध्यमातून अशा खेळाडूंना संधी मिळत आहे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी व्यक्त केले. खांदवे नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमवर PTPL 2017 क्रिकेट स्पर्धेच्या महासंग्रामाचा शुभारंभ झाला. या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, PTPL स्पर्धेचे आयोजक पैलवान संदीप भोंडवे, हवेलीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नारायणराव कंद, लोहगावच्या सरपंच श्वेता प्रमोद काळे, केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, हवेली तालुका शिवसेनेच्या महिला संघटक अलका सोनवणे, उद्योगपती नटराज सातव उपस्थित होते. शुक्राचार्य वांजळे म्हणाले की पैलवान संदीप भोंडवे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या स्पर्धेत देशातून राज्यातील आयकॉन खेळाडूंचा मोठा सहभाग आहे. ही अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे, असे त्यांनी सांगितले. समीक्षक नरेश ढोरे तर समालोचक विनायक दाते, लक्ष्मण मांढरे, दीपक मंडले, मनोज वेल्हेकर, गुणलेखक प्रवीण गायकवाड, संदीप सिनलकर, पंच करुणा कोटियन, सतीश कुरूप, राज सायंतू, अमर साठे हे काम पाहत आहेत. खांदवेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस बॉल PTPL स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी अनेक दिग्गजांनी भेट दिली. या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. प्रथमतः नवीन वर्षाच्या परिवादा कंद आणि शुक्रभाऊ वांजळे हे संघाचे टॉस होण्यासाठी स्टेजकडे येतील. पुणे वॉरियर्सचा संपूर्ण संघ आणि आंबेगावचा संपूर्ण संघ हा स्टेज जवळ येईल. आपल्याला पहिल्यांदा फोटो सेशन करायचे आणि नंतर टॉस उडवला जाईल. प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्या ग्रामीण भागातले सगळे तरुण खेळाडू जे आहेत सगळे आयोजकांना विनंती आहे आपण आपले टी-शर्ट सहित या. मोठी संधी आज या स्पर्धेमुळे उपलब्ध झालेली आहे. आम्हाला नेहमी असं वाटतं की आपला ग्रामीण भाग कुठंच ग्रामीण भागातल्या तरुण खेळाडूंना सहभागी होण्याचा संधी मिळावी. ती संधी उपलब्ध करून देण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी झालो याचं समाधान सर्व कार्यकर्त्यांना आहे. भविष्य काळात ही स्पर्धा कशी मोठी करायची यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू आणि त्यासाठीच विमानापासून या ठिकाणी सर्व असलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्या खेळाडूंना चांगलं कौशल्य दाखवण्यासाठी, चांगले खेळ या ठिकाणी करण्यासाठी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी. स्पर्धेचं उद्घाटन झालं. माननीय प्रतिभादा कंद आणि शुक्राचार्य वांजळे यांच्या हस्ते आज आपण या स्पर्धेचं उद्घाटन घेतलं. आज स्पर्धा खांदेनगरला होत्या, मागच्या वर्षी लोणीकणला झाल्या. त्या स्पर्धा मुळात लोणीकण गावठाणामध्ये असल्यामुळे त्याला स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला होता आणि आम्हाला शंका होती की आपण खांदेनगरला घेतो, तिथे आजूबाजूला कोणती गाव वस्ती नाही आणि त्याला प्रतिसाद कसा लाभल. परंतु जेवढा प्रतिसाद लोणीकणला लाभला त्याच प्रमाणात प्रतिसाद ह्या इथं खांदेनगरला लाभलेला आहे. आणि पहिल्या दिवशीची गर्दी पाहता मला वाटतं यावर्षी सुद्धा गर्दींचा उच्चांक होऊ शकतो असं मला वाटतं. आणि अतिशय चांगल्या मॅचेस झाल्या, विना वादवादीच्या मॅचेस झाल्या आणि आपण नियमच एवढे कडक केलेले तर मला वाटत नाही की स्पर्धा संपेपर्यंत काही वादत होऊ शकतात. आमची ही सगळी आयोजक टीम आहे, त्या आयोजक टीममध्ये कोणतीच गोष्ट अपूर्ण ठेवलेली नाही. हे चांगलं नियोजन आहे आज स्पर्धेचं. माध्यमातून सुद्धा प्रत्येक या भागातील क्रिकेट शौकीन, या भागातील क्रिकेटमध्ये आपल्या भागाचं नाव मोठं करणारा कोणतरी या ठिकाणी घडला पाहिजे हा उद्देश या ठिकाणी त्यांनी डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. खरं पाहिलं तर हे दोन्ही खेळाडू असल्या कारणाने प्रत्येकाची जाणीव ठेवून अतिशय चांगल्या प्रकारे काम आता प्रदीप दादा आणि संदीप बाप्पा एकत्र आलं. नक्कीच कोणाला सुद्धा ही गोष्ट आपल्याला चांगली वाटणार आहे, कारण आपल्या जवळचे एकत्र आले तर नक्कीच आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या माध्यमातून असं महान कार्य या भागामध्ये होत आहे. तरी मी या सर्वांना
अशाच प्रकारच्या चांगल्या पुढच्या कारकिर्दीसाठी पुढच्या वर्षासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित नगरसेवक शहाजी किसनराव जाधव आणि जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बजरंग ग्रामविकास दल, ग्रामस्वच्छता अभियान येवले आखाडा, जाधव परिवार येवले आखाडा आणि ठाकूर मित्रमंडळ राहुरी. परंपरा शुद्धतेची, विश्वासाची हे ब्रीद जपणारे चंदूकाका ज्वेलर्स आता सादर करत आहेत पायल व जोडवी महोत्सव. 1 जानेवारी 2017 ते 15 जानेवारी 2017 दरम्यान मराठमोळी कोल्हापुरी पायल, अग्रा पायल, फॅन्सी पायल बरोबरच जोडवी, बिछवे, फॅन्सी बिछवे, डायमंड बिछवेच्या असंख्य व्हरायटी व डिझाईन मध्ये उपलब्ध. मजुरीवर 50% सूट. चांदीचे दागिने मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जात नाही. सर्वात कमी चांदीचे दर असलेले अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव सुवर्ण दालन चंदूकाका ज्वेलर्स, मार्केट यार्ड रोड, अहमदनगर. फोन नंबर 0241 232 15 12 आणि 232 40 04. चंदूकाका ज्वेलर्स, बेलापूर रोड, श्रीरामपूर. फोन नंबर 024 22 22 15 12 आणि 22 90 04. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया, मेकिंग इन इंडिया या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मात्र देशातील ग्रामीण भागात आजही संपर्क यंत्रणेचा बोजवारा उडालाय. त्यामुळे हतबल होत संगमनेर तालुक्यातील 15 गावातील नागरिक रस्त्यावर उतरलेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया, मेकिंग इन इंडिया अशा महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत, तर दुसरीकडे मात्र देशातील ग्रामीण भागात आजही संपर्क यंत्रणेचा बोजवारा उडालाय. खासगी कंपन्यांसोबत ग्रामीण भागातील अग्रेसर असणारी BSNLची सेवा मोडकळीस आली आहे. संपर्कहीन असलेली ग्रामीण भागातील जनता आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात कोसोतूर असल्यानं केंद्र आणि राज्य सरकारच्या घोषणा फसव्याच असल्याचं स्पष्ट होतंय. या सर्व पाठपुराव्याला हतबल होत आता 15 गावातील नागरिकांनी सोमवारी नाशिक-पुणे महामार्ग काही काळ अडवत आणि मोबाईल टॉवरवर चढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गापासून अवघं 12 किलोमीटर असलेल्या संगमनेर तालुक्यातील पठार भागातील टांगडी, वनकुटे, कोठे, भोसदरी, पेंबरेवाडी, कुरकुंडी, बोराबन, जवळे, महालवाडी आदी 15 गावे आजही संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात एकीकडे 4G सेवा सुरू झाली आहे. या गावातील पंचक्रोशीत 10,000च्या वर लोकसंख्या असताना मात्र संपर्क करण्यासाठी मोबाईल चालू शकत नाही.
ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. गेल्या 10 वर्षांपासून या गावामधील नागरिक मोबाईल सेवा देणाऱ्या खासगी कंपन्या तसेच भारत दूरसंचार निगम कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. BSNLची लँडलाईन WLS सेवा सुरू झाली खरी, पण ती असून अडचण नसून खोळंबा अशीच ठरली. मनोरंजनासाठी गावात डिश अँटेनाही आले, परंतु संपर्क यंत्रणा अजूनही गावात पोहोचू शकली नाही. गावातील नागरिकांनी गावात मोबाईल मनोरा उभारण्यासाठी सर्वच कंपन्यांकडे जाऊन पाठपुरावा केला. गेल्या 10 वर्षांपासून नागरिकांना फक्त आश्वासनेच मिळत आहेत, पण कुठलीही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. वनकुटे ग्रामपंचायतीने मोबाईल मनोऱ्यासाठी मोफत जागा देण्याचा विश्वास कंपन्यांना दिला, तर ही पदरी निराशाच मिळाली. साधा नातेवाईक मित्रांना एक निरोप द्यायचा असेल तर मोबाईलची रेंज शोधत शोधत फिरावं लागतं, तर काहींना एक कॉल करण्यासाठी थेट 7 ते 8 किलोमीटर पळावं लागतंय. आजच्या जमान्यात आवश्यक असलेली सर्व कामे ही मोबाईलवर होत असताना महागडे मोबाईल घेऊनही या सर्व गावातील नागरिकांना मोबाईल सेवेपासून वंचितच राहावं लागतंय. परिसरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांना अद्ययावत शिक्षण घेण्यासाठी लोकसहभागातून डिजिटल क्लासरूम उभारल्या गेल्या आहेत, परंतु इंटरनेट सेवेअभावी त्याही कवडीमोल ठरल्या आहेत. ग्रामपंचायतीकडून मिळणारे विविध दाखलेही मिळत नसल्याने ग्रामीण जनतेची परवड झालीये. मुंबई येथे नोकरीनिमित्त असणारे बजरंग तांबटकर यांनी या संदर्भात सांताक्रूज येथील BSNL कार्यालयात जाऊन मोबाईल मनोऱ्यासाठी पाठपुरावा केला, मात्र त्यांना तेथे उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तर पंतप्रधान कार्यालयातही पत्रव्यवहार केला, परंतु तेथूनही निराशाच पदरी पडली. संगमनेर भारत दूरसंचार निगम लिमिटेडचे दूरसंचार अधिकारी ही सदर गावाचे दुर्गम भागातील असून येथे BSNLची लँडलाईन सेवा सुरू असल्याने ही गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर नसल्याचा दावा करतायत. मात्र तो दावा पूर्णपणे फोल ठरलाय. तर मोबाईल मनोऱ्याचं काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलं, मात्र हेही काम लाल फितीत अडकलंय. आज पठार भागाच्या वतीने घारगाव येथे मोबाईल नेटवर्क सेवा बंद जन आंदोलन जे झालं त्या निमित्ताने आज संपूर्ण पठार भाग आज घारगाव रस्त्यावर थांबला होता. आज या संपूर्ण पठार भागामध्ये असतील हे 14-15 गावं असतील. बोरबन असेल, दोन्ही कवटे असेल, आंबी खालसा असेल, भोजदरी असेल, वनकुटे असेल, खांडगेदारा असेल, आमच्यावर जवळ बाळेश्वरचा पट्टा असेल. ह्या भागामध्ये ज्या भारतामध्ये जेव्हापासून मोबाईल चालू झाला त्यापासून या पठार भागामध्ये रेंज नाही आहे. जर आपल्याला स्मार्ट खेडे करायचे असतील, आपल्याला जर भारताचे पंतप्रधान मोदींच्या म्हणण्यानुसार जर आपल्याला भारत कॅशलेस करायचे, डिजिटल इंडिया करायचं आहे, तर डिजिटल इंडिया करण्यासाठी आपल्याला स्मार्ट खेडे तयार करावे लागतील. आणि स्मार्ट खेडे तयार करण्यासाठी प्रत्येक खेड्यामध्ये आपल्याला मोबाईलचं नेटवर्क पोहोचवावं लागेल. आज पठार भागामध्ये 15 वर्षापर्यंत मोबाईलच्या नेटवर्कपासून पठार भाग वंचित आहे. तर मी आज वरती सगळ्यांना सांगू इच्छितो की हे जर 2-3 महिन्याचा प्रश्न सुटला नाही तर याच्यापेक्षाही मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल. तसेच आमच्या राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही याचा दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला, तरी सुद्धा कोणत्याही BSNLच्या अधिकाऱ्यांनी किंवा वोडाफोन असेल, एअरसेल असेल, या कोणत्याही अधिकाऱ्यांनी चांगलं आम्हाला आत्ता पण ठोस आश्वासन दिलं नाही आहे. तुम्ही मोदी म्हणता स्मार्ट सिटी करायचं, स्मार्ट सिटी करायचं, स्मार्ट सिटी करा, पण स्मार्ट सिटी करता करता आमचे स्मार्ट खेडे तयार करा. का स्मार्ट खेडे तयार झाल्यामुळं आमच्या खेड्यातला विद्यार्थी चांगला शिकेल, हे नेटवर्कच्या माध्यमातून त्याला काही जगातलं काही पाहता येईल, नवीन गोष्टी कळतील, असं मी हे करतो. आणि हे जरी आंदोलन आज झालंय, इथून पुढे सुद्धा जर हे आंदोलनच्या निमित्ताने टावर उभा झाला नाही त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल, असं मी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सांगतो. या भागातील संगमनेर तालुक्यातील तांगडी, पानसवाडी, कोठे, वनकुटे, भोजदरी, बोरबन ही गावे मोबाईल नेटवर्क सेवेपासून वंचित आहेत. याच्या संदर्भात आम्ही खूप मोठा पाठपुरावा केला आहे. BSNL, वोडाफोन, आयडिया, एअरटेल या सर्व कंपन्यांकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. पंतप्रधान ऑफिसला तक्रार केली आहे, ट्रायकडे कंप्लेंट केली आहे, पण ह्या कंपन्यांना अजून जागा आलेली नाही आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत आहेत, पण ग्रामीण भागात काय स्थिती आहे? साधं नेटवर्क नाही आहे. मुळात मुंबई पुण्यामध्ये 4G 3Gचा स्पीड आहे, गावामध्ये साधं नेटवर्क नाही. कसा होणार डिजिटल भारत? 15 वर्ष झाली साधं नेटवर्क नाही आहे. कधी होणार आहे हे 3G 4G नेटवर्क भेटायला? आम्हाला किती वर्षातून थांबावं लागेल? कधी मिळणार तो स्पीड? आणि कसा करणार आम्ही कॅशलेस व्यवहार? याच्या संदर्भात आम्ही इतका पाठपुरावा केलेला 10 वर्ष व 15 वर्षापासून आम्ही थकलेलो आहे अक्षरशः. या कंपन्यांना जाग येण्यासाठी सरकारने काहीतरी हस्तक्षेप करा. हे फक्त पैसा आणि पैसा त्यांचा उद्देश आहे, बाकी दुसरा कोणता उद्देश नाही. मुंबईमध्ये 4G स्पीड देत आहे, गावामध्ये 2G तर स्पीड द्या ऍटलिस्ट. काय नाही देत आहेत?
फक्त पैसाचा उद्देश आहे का? सेवा हा उद्देश नाहीये का त्यांचा? बीएसएनएलची जबाबदारी नाही का? एसटी महामंडळ तोट्यात असतं तेव्हा काय ते एसट्या बंद करतात का? चालूच राहतात ना. मग थोड्या लोकसंख्येचे कारण देऊन प्रॉफिटचा हिशोब ठेवून फक्त मुंबई शहरामध्येच पुणे शहरामध्येच हे सेवा देणार का? गावात देणार नाही का? माझं आव्हान आहे सर्व पत्रकार बांधवांना की हा आवाज तुम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय टेलिकॉम मिनिस्टर मनोज सिन्हा यांच्यापर्यंत पोहोचवा की गावामध्ये संकट भीषण समस्या आहे. ह्या कंपन्या एवढा फॉलोअप केलेला आहे, ह्या कंपन्यांना अजिबात हे करत नाहीयेत, सहकार्य करत नाही. याच्या संदर्भात मी मनोज सिन्हा यांना ट्विट केलेलं. याच्या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट केलंय. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केलेलं की तुम्ही डिजिटल बोलताय पण माझ्या गावामध्ये नेटवर्क नाही, माझं गाव डिजिटल कसं होणार? कसं होणार? ट्रायचं या कंपन्यांवर नियंत्रण आहे का नाही की ट्राय फक्त हेच करत राहणार, त्यांना दंड ठोठवणार, पण खाली सेवा काय देते हे तुम्ही बघता का? सेवा कशी आहे, काय आहे? नॉर्मल नेटवर्क आहे का? 2G स्पीड आहे, 3G आहे. तुम्ही 2 वर्षामध्ये 5Gचा स्पीड देणार मुंबई पुण्यामध्ये, मग आमच्या गावांना 5Gच्या स्पीडवर मिळायला अजून 15 वर्ष लागणार. याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? ट्रायचं काय फक्त ईमेल फॉरवर्ड करते त्यांना. ह्या कंपन्यांनी मला खोटी आश्वासनं दिली. 3 महिन्यात टॉवर उभा करतो बोलले, आता ईमेल आला 6 महिने वर्ष लागेल. बीएसएनएल तेच बोलते 7 वर्ष टॉवरचं काम बंद पाडले, 4 ते 5 लाख रुपये खर्चून. 7 वर्षामध्ये एक पण टॉवर नाही झाला का संगमनेर तालुक्यात? मला विचारायचंय पंतप्रधानांना, ह्या कंपन्या कसं काय तुमचं स्वप्न पूर्ण करणार डिजिटल इंडियाचं? होऊ शकत नाही. जर भविष्यात तुमची मागणी मान्य नाही झाली तर तुम्ही आता काय भूमिका राहणार का? आम्ही याच्या संदर्भामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहोत, 1 नंबर. दुसरा मुद्दा आहे या संदर्भात येणारे इलेक्शन आहे, झेडपी पंचायत समिती, याच्या संदर्भात सर्व समितीत ग्रामपंचायत बैठक घेणार आहे, याच्यावर चर्चा करणार आहे. पर्याय यांनी ठोस पावलं 1 महिन्यात काही दिसली नाही ऍक्शन तर सरळ बहिष्कार आहे. त्याच्यात निवडणुकांवर पूर्ण बहिष्कार असेल तर त्याच्या संदर्भात आम्ही बहिष्कार टाकणार आहे. याच्या संदर्भात 1 महिन्याच्या आतमध्ये झेडपी इलेक्शन लागते 7 तारखेपर्यंत. याच्यामध्ये काहीतरी कारवाई चालू झाली आहे असं तरी आम्हाला दिसलं पाहिजे. कारण बीएसएनएल बोलते 2 वर्ष 1.5 वर्ष लागणार, 1 वर्ष लागणार. माझं फोन कॉन्व्हर्सेशन माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. सोमानी म्हणून अधिकारी नगरचे मला बोलले नाही फेब्रुवारी मार्च मध्ये होणार टॉप प्रायोरिटीवर, पण दिल्लीच्या याच्यावर डिपेंड आहे किती ऑर्डर्स येतात. खोटं आश्वासन, वोडाफोनचं खोटं आश्वासन. हे आश्वासनं खोटी देत आहेत. ग्रामस्थ नगरपर्यंतच फक्त पोहोचू शकतात, मुंबई पुण्याला हेलपाटे मारू शकत नाही. डिजिटल पत्रव्यवहार करायला, ईमेल करायला त्यांच्याकडे नेटवर्क आहे का? यांच्या मागे पळू शकतात का? हा सेंट्रल कम्युनिकेशन डिपार्टमेंटचा मुद्दा आहे, त्यांनी हा लवकरात लवकर सॉल्व्ह करा. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, संगमनेर. कर्जत तालुक्यातील ग्राहकांच्या सोयीसाठी गॅसची स्वतंत्र एजन्सी असावी अशी गेली अनेक दिवसांची मागणी होती. कर्जत येथील विभीषण खोसे यांनी HPची अधिकृत गॅस एजन्सी मिळवली आहे. या गॅस एजन्सीचं उद्घाटन नुकतंच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालंय. कर्जत तालुक्याला मिळालेल्या स्वतंत्र HP गॅस एजन्सीचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालंय. गेली अनेक वर्षांपासून तालुक्याला स्वतंत्र गॅस एजन्सी मिळावी ही मागणी या निमित्ताने पूर्ण झाल्याने मोठ्या संख्येने ग्राहक यावेळी उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील ग्राहकांच्या सोयीसाठी तालुक्याला गॅसची स्वतंत्र एजन्सी असावी अशी मागणी अनेक दिवसांची होती. कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही गॅस कंपनीची संपूर्ण तालुक्यासाठी स्वतंत्र एजन्सी नसल्याने ग्राहकांची मोठी परवड होत होती. तालुक्याला अधिकृत एक गॅस एजन्सी असावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. कर्जत येथील विभीषण खोसे यांनी प्रयत्न करून HPची अधिकृत गॅस एजन्सी मिळवली. यामुळे तालुक्यातील ग्राहकांना मोठी सोय झाली आहे. कर्जतचे तहसीलदार किरण सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, गुरुवर्य अमृतराव खराडे गुरुजी, दयानंद महाराज कोरेगावकर, विक्रय अधिकारी केतन कर्णिक, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या हस्ते संयुक्तरित्या उद्घाटन करण्यात आले. संचालक विभीषण खोसे यांनी प्रास्ताविक करताना तालुक्यातील ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास आपण बांधील आहोत. लोकांच्या अपेक्षा मोठ्या असून त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे ते म्हणाले. यावेळी विक्रय अधिकारी केतन कर्णिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार किरण सावंत, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, प्रवीण घुले, गुलाब तनपुरे, दादासाहेब सोनमाळी, दयानंद महाराज कोरेगावकर, संपत बावडकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नगरचे वितरक सुधीर देशमुख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आशिष बोरा, C24 तास, कर्जत.
शिर्डीचे साईबाबा संस्थान आता साईबाबांचं रुग्णसेवेचं व्रत आचरणात आणताना दिसतंय. साईनाथ रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोफत सेवा देण्याचा क्रांतिकारी निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय. साईबाबांचे रुग्णसेवेचे व्रत आचरणात आणताना साईबाबा संस्थान दिसतंय. साई संस्थान शिर्डीत 2 मोठे रुग्णालय चालवत आहे. त्यातील साईनाथ हॉस्पिटलमध्ये अल्पदरात केले जाणारे उपचार आता मोफत करण्याचा निर्णय साई संस्थान प्रशासनाने घेतला आहे. यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. तपासणी, सर्जरी, औषधे, रुग्णांना आणि नातेवाईकांना भोजन याबरोबर महिलांची डिलिव्हरी आणि बालरुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारासोबतच साईनाथ रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोफत सेवा देण्याचा क्रांतिकारी निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. केवळ नोंदणीचे 10 रुपये रुग्णांना भरावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे बाबांचं जे गरिबांसाठी ओळखलं जाणार जे साईनाथ हॉस्पिटल आहे, हे साईनाथ हॉस्पिटल सर्व रुग्णांसाठी मोफत करण्याचा देखील निर्णय साईबाबा संस्थानने केलेला आहे. हरीश दिमोटे, C24 तास, शिर्डी. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित नगरसेवक शहाजी किसनराव जाधव आणि जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बजरंग ग्रामविकास दल, ग्रामस्वच्छता अभियान येवले आखाडा, जाधव परिवार येवले आखाडा आणि ठाकूर मित्रमंडळ राहुरी. परंपरा शुद्धतेची, विश्वासाची हे ब्रीद जपणारे चंदूकाका ज्वेलर्स आता सादर करत आहेत पायल व जोडवी महोत्सव. 1 जानेवारी 2017 ते 15 जानेवारी 2017 दरम्यान मराठमोळी कोल्हापुरी पायल, अग्रा पायल, फॅन्सी पायल बरोबरच जोडवी, बिछवे, फॅन्सी बिछवे, डायमंड बिछवेच्या असंख्य व्हरायटी व डिझाईन मध्ये उपलब्ध. मजुरीवर 50% सूट. चांदीचे दागिने मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जात नाही. सर्वात कमी चांदीचे दर असलेले अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव सुवर्ण दालन चंदूकाका ज्वेलर्स, मार्केट यार्ड रोड, अहमदनगर. फोन नंबर 0241 232 15 12 आणि 232 40 04. चंदूकाका ज्वेलर्स, बेलापूर रोड, श्रीरामपूर. फोन नंबर 024 22 22 15 12 आणि 22 90 04. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक शिर्डीत येत असतात. साई भक्तांच्या देणगीतून प्रसादालयात 10 रुपयात दिले जाणारे भोजन आता मोफत देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय. साईबाबा स्वतः भुकेलेल्या व्यक्तीला जेवण बनवून खाऊ घालत असे आता हेच व्रत त्यांच्या नंतरही विश्वस्त राबवताना दिसतायत. शिर्डीत आता भोजन प्रसादासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाहीये. साई भक्तांच्या देणगीतून प्रसादालयात 10 रुपयात दिले जाणारे भोजन आता मोफत देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज साधारण 1 लाख भाविक येत असतात. प्रसादालयातही साधारण 40 ते 50 हजार भाविक भोजन प्रसाद घेत असतात. आता या सर्वसामान्य साई भक्तांना मोफत भोजन प्रसाद दिला जाणार आहे. VIP कक्षात भोजन करणाऱ्यांना मात्र
प्रति व्यक्ती 50 रुपये द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून या नवन वर्षाच्या निमित्ताने आलेल्या साई भक्तांच्या दानातून 1 जानेवारीपासून ज्या ठिकाणी 35 ते 40,000 लोक बाबांच्या अन्नप्रसादाचं सेवन करतात ते संपूर्ण मोफत करण्याचा निर्णय साईबाबा संस्थांनी केलेला आहे. हरीश दिमोटे, C24 तास, शिर्डी. राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील सचिन तमनर या 25 वर्षीय तरुणाने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या अविवाहित तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेबाबत राहुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील सचिन बाबूराव तमनर या 25 वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत तमनर आखाडा येथील सचिन तमनर या 25 वर्षीय अविवाहित तरुणाने कुठल्या तरी निराशेतून पहाटेच्या दरम्यान आपल्या घरातल्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यास उपचारासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तो उपचारापूर्वी मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसात खबर दिली आहे. याबाबत राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस नाईक पठारे करीत आहेत. सचिन हा अविवाहित असून त्याचा भाऊ भारतीय सेना दलात कार्यरत आहे. सचिन याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. बातमीपत्रात एक नजर टाकूयात पुन्हा एकदा आजच्या हेडलाईन्सवर. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यातील फौजदार मद्यधुंद अवस्थेत. नाशिक पुणे महामार्गावर सरकारी गाडी रस्त्यावर लावली आडवी. राहुरी खुर्द येथे फायटर कोंबड्यांची झुंज लावून लाखो रुपयांचा सट्टा. राहुरी पोलिसांनी छापा टाकून केली कारवाई. संगमनेर तालुक्यातील 15 गावे आजही संपर्क क्षेत्राबाहेर. नागरिक उतरले रस्त्यावर. आणि साई भक्तांना आता शिर्डीत मोफत भोजन प्रसाद मिळणार. साई संस्थांच्या विश्वस्तांचा निर्णय. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.